भुखमरी से। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी बंदमध्ये सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। वंचित बहुजन आघाडीसह विविध डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरात निदर्शने करत विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध केला। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। बंद दरम्यान शेगाव शहरात शांततेचे वातावरण कायम राहिले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य किसन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बलप्रयोग होणे निषेधार्ह असल्याचे सांगितले। तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी केली। नीट पेपर फुटीचा घोटाळा झाला, त्यामध्ये देशभरातल्या किमान 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि म्हणून देशाचे जे केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे 23 दिवसापासून उपोषणाला बसले आहे। अत्यंत निर्दयीपणे 20व्या दिवशी पांढरे कपडे टाकून गुन्हेगारासारखं त्यांना उचलून नेलं। त्याच्यानंतर संसदेवरती कॉक्रोच पार्टीचे अभिजित दिपके आणि त्यांच्या सर्व सहकारी आणि देशभरातून जे लाखो विद्यार्थी जमले त्याने संसदेवरती मोर्चा काढला। खरं म्हणजे सरकारची भूमिका असली पाहिजे होती, सरकार म्हणून त्या विद्यार्थ्यांशी बोलायला पाहिजे होतं। ते कुठल्या राजकीय पक्षाचे लोक नव्हते, त्यांची मागणी एकच होती की 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। पण हे सरकार हे हिटलरशाही प्रवृत्तीचं सरकार आहे। नरेंद्र मोदी हे हिटलरशाहीने वागतात आणि कुणाचं ऐकून घ्यायचं नाही, कुणाबरोबर चर्चा करायची नाही, कुणाबरोबर बोलायचं नाही आणि विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा त्यांनी संवाद साधला नाही।